माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर इथे मी ओवाळते. हे आहे आमचे भाचे. तर आम्हाला एकच भाचा आहे, एकच नणंद आहे. तर हे माझे भाचे आणि त्यांचं लग्न आहे, तर आम्हाला पत्रिका द्यायला आले, आमंत्रण द्यायला आले. तर इथे मी त्यांना ओवाळलं. आमच्या इकडं अशी पद्धत आहे का जर नवरदेव आपल्या घरी पत्रिका घेऊन आला तर ओवाळायचं असतं. आणि ठीक आहे, बाकीच्यांचं तर नाही मला माहिती, पण मी माझ्या तरी घरी कोणी नवरदेव आला पत्रिका द्यायला तर आम्ही नवरदेवाला ओवाळतो, हळदी कुंकू देतो, टॉवेल टोपी देतो, एक नारळ द्यायचं. तर इथे ना आम्ही दोघांनी पण माझ्या भाच्याला ओवाळलं. माझ्या ननंदबाई पण बसलेले आहे, शेजारी भाची पण आलेली आहे. तर इथे यांनी मग शुभम भैयांना टॉवेल टोपी दिली आणि ड्रेस घ्यायला पैसे दिले, कारण त्यांना आम्ही नाशिकवरून येताना ड्रेस आणणार होतो, पण मग त्यांना कसा ड्रेस आवडतो कसा नाही. मग म्हटलं नको, ते आले ना का त्यांना आपण पैसेच देऊ, त्यांना जसा ड्रेस घ्यायचा तसा ड्रेस घेतील ते त्यांच्या चॉईसचा. तर मग यांनी ना त्यांना पैसे दिले आणि म्हणे का तुला जसा ड्रेस घ्यायचा आहे ना तसा तू ड्रेस घे. तर इथे ओवाळलं, त्यांचं तोंड गोड केलं आणि त्यांना पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर ते ना पैसे घेतच नव्हते, तर हे म्हणे अरे घे ना म्हणे शुभम पैसे. तर म्हटलं घ्या ना शुभम भैया, मामा देतात ना मग घ्यायचे, मामांनी दिले तर. तर इथे ना मग त्यांनी आम्हाला पत्रिका दिली आणि आम्हाला लग्नाचं आमंत्रण दिलं. तर अक्कांनी ना इथे मला साडी आणली, माझ्या दीदीला ड्रेस आणला आणि यांना ड्रेस आणला. तर हे बघा शुभम भैयांनी ना यांना ड्रेस दिला आणि मला साडी पण दिली आणि माझ्या दीदीला ड्रेस दिला. आणि मी अक्कांना पैठणीन ते देणार आहे ना, ते मोठे व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर चला बाय.